500, 1000च्या नोटा रद्द केल्यामुळे दाऊदला फटका. अंडरवर्ल्डच्या व्यवहाराला बसली खीळ. अब्जावधी रुपयांच्या बनावट नोटांची रद्दी. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर खून, खंडणी, अंमली पदार्थाच्या तस्करीसोबतच बनावट नोटांचा काळा बाजार हा दाऊदच्या डी गँगचा प्रमुख धंदा होता. मात्र केंद्र सरकारनं 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा एका रात्रीत रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे दाऊदच्या साम्राज्याला जबर फटका बसलाय. दाऊद इब्राहिमनं आपल्या हस्तकांमार्फत बांधकाम व्यवसायात मोठ्या प्रमाणात काळा पैसा गुंतवला होता. मात्र सरकारच्या निर्णयामुळे त्याच्या या व्यवहारांना आता लगाम लागणार आहे. अवैध शस्त्र तस्करीत डी गँगला कोट्यावधीचं नुकसान. अंमली पदार्थ तस्करीत दाऊदला कोटीचा फटका. डी गँगला खंडणी मिळणं कठीण. सरकारच्या या निर्णयामुळे चोहबाजूनं डी गँगची नाकाबंदी झाली आहे. भारतीय सीमांवर आणि भारतात दहशतवादी हल्ले करणाऱ्यांचा खात्मा करण्यासाठी विशेष करून मोदी सरकारनं हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. कारण याच दहशतवादी संघटना दाऊद मार्फत बनावट आणि काळ्या पैशांचा व्यवहार करून कोट्यावधी रुपयांचं फंडिंग मिळवत होत्या, ज्याकरता 500 आणि 1000च्याच नोटांचा वापर केला जायचा. आता याच नोटा बंद झाल्यानं या दहशतवादी संघटनांचे सर्व व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे आता पैशाच्या जोरावर चालणाऱ्या या दहशतवादी संघटनांनी पैशांसाठी आता दाऊद सारख्या अंडरवर्ल्ड गँगवर दबाव आणायला सुरुवात केली असून दाऊद आणि दहशतवादी संघटनांमध्ये एका रात्रीत खटके उडायला सुरुवात झाली आहे. सध्या दाऊदला त्याचं शरीर साथ देत नाही. तसंच त्याचे खास हस्तक तुरुंगात असल्यामुळे दाऊद जेरीस आला असून त्यात सरकारनं 1000 आणि 500च्या नोटा बंद केल्यामुळे डी गँगचं कंबरडं मोडलंय. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.